या संघाच्या कर्णधारांना त्वरित संपर्क साधा कॉमेडी बॉक्सला. यानंतरची नेक्स्ट मॅच तुमची आहे आणि लेट झाल्यास पॅनलाइज करण्यात येईल. अविनाश तुम्ही बसून घ्या ना. अविनाश तुम्ही मॅच चालू आहे यार, बसून घ्या. P1चा षटक घेऊन येतोय शेट्टी अण्णा आणि स्ट्राइक करतोय तो मयूर दातीलकर. आणि पहिलाच बॉल, 1 रन. षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतात अण्णा. मस्त बॉलिंग करतायत अण्णा. अण्णाचं नाव काय? शेट्टी अण्णा. सतीश. मयूर दातीलकर यांनी भिडकावून दिलाय चेंडू. 4 रन. अण्णा, शेट्टी अण्णा मस्त गोलंदाजी करत आहेत. स्ट्राईकला आहेत मयूर दातीलकर. मयूर दातीलकर यांनी एक सिंगल घेतली आहे. बॉलिंगमध्ये जर कोणी हॅट्रिक घेतली तर मारी 11 मध्ये त्याला 500 रुपये बक्षीस आहे. मारी ग्रुप करून जमा, इकडे पैसे जमा झालेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 7 धावा झालेल्या आहेत. संघाची दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते आदू आणि स्ट्राईकला आहेत ते मयूर दातीलकर. सॉरी, अशोक पाटील 40+ विस्फोटक गोलंदाज अशोक पाटील. स्कोर झालेला आहे 7 रन. पप्पू घराचा, पप्पू घराचा जेव्हा टाइम व्हायचा नंतर असू दे गावाच्या. संघाचा पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते अशोक पाटील आणि मयूर दातीलकरांनी विरघळून दिला आहे. 2 रन डिक्लेअर.
आणि संघाची धावसंख्या झालेली 9, बिनबाद 9. फुल बॉल. धावून ये का ना. ए धावून एक धावून एक विवेक एकच. संघाचा तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. सामना करतायत ते रवींद्र. स्क्वेअर डिलिव्हरी. संघाचा चौथा चेंडू घेऊन येत आहेत अशोक पाटील. आणि स्ट्रेट ड्राईव्ह. रवींद्र यांनी सुंदर असा चेंडू मारून संघाची धावसंख्या झालेली आहे 11, बिनबाद 11. चांगला असा शतरक्षण गणेश दातीलकर यांनी करून 4 धावा वाचवल्या आहेत संघाच्या. धाव संख्या झालेल्या आहेत 12. लास्ट बॉल. सामना करतायत रवींद्र. बघूया आता षटकार मारतात का चौकार. आणि भिरकावून दिला आणि बॅट पण सोडलेली आहे. बघूया धावतायत धावतायत. तीन धावा. धाव संख्या झालेली 15. 2 ओव्हर नंतर धाव संख्या झालेली धावफलकावर 15, बिनबाद 15. मारी 11 संघाच्या कोणी आपल्या बॉलरनी जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपये आहेत. कोणाकडून? मारी ग्रुप तर्फे. मारी ग्रुप फडकेपाडा. नेक्स्ट बॉलर आहेत आदू. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत आदू पाटील. राहुल पाटील तुम्ही व्हिडिओ कॉल कमी करा. तुमचं मॅचवर लक्ष कमी आहे. मस्त नाईस शॉट. रवींद्र पाटील नाही मात्रे त्यांच्या पायाला लागलाय. आदू हे चांगले बॉलर आहेत. चांगली गोलंदाजी करतायत. दुसरा चेंडू.
धाव संख्या 17 झालेली आहे. वातावरण गरम नाही, जरा थंडा पडले. मस्त बॉलिंग आदू. धाव संख्या 17. मारी 11च्या बॉलरांनी मस्त धाव संख्या थांबून ठेवली आहे. मस्त आदू हे चांगले गोलंदाजी करतायत. सिंगल रन डिक्लेअर. वन डे. आदू यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 5 बॉलमध्ये त्यांनी फक्त 3 धावा दिल्या आहेत. बॉलाला पण जिगरा लागतो. अशोक पाटील लागतो का नाही? लास्ट चेंडू मयूर दातीलकर आणि ओव्हर थ्रो झालेला आहे. धावणार नाहीत. 3 ओव्हर 19. 18 बॉल 19 धावा बिनबाद. चांगली अशी साजेदारी केलेली आहे मयूर दातीलकर आणि रवींद्र म्हात्रे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 19 धावा. लास्ट बॉलर सुधीर पाटील असतील शक्यतो. धडाकेबाज आहेत ते. 19 रन झालेत ना. 19 झाल्या. लक्ष ठेवा जरा, इथं आवाज येतो ना. संघाचा चौथा बॉलर निखिल. हे लेग स्पिनर ऑफ स्पिनर दोन्ही आहेत. निखिल चांगले आणि गोलंदाजी निखिल आणि पहिलाच बॉल बीट झाला आहे मयूर दातीलकर. 3-4 षटकारांची आवश्यकता आहे. मयूर दातीलकर मारा तुम्ही. पोरा इथं वाट बघतात. निखिल स्वेर चेंडू वाईट निखिल चांगला असा क्षेत्ररक्षण आणि षटकार मयूर दातीलकरांनी. षटकार चांगला असा ऑफ साईडला षटकार मारलाय मयूर दातीलकर यांनी. आणि अजून एक स्ट्राईक ठेवली आहे स्वतःकडे. रन किती विवेक? धावफलकावर 26 रन झाले आहेत. रन नाही विवेकी, रन नाही इथले. चौथा बॉल ना. चौथा बॉल घेऊन येत आहेत निखिल म्हात्रे. आणि चांगला असा वापस एकदा षटकार मयूर दातीलकर यांच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करतायत मयूर दातीलकर. संघाचा तारणहार आहेत ते. टीम ओनर सुद्धा आहेत ते.
टीमचे सर्वस्व आहेत मयूर दातीलकर. संघाचा 5वा चेंडू घेऊन येत आहेत ते निखिल म्हात्रे. दोन रन. चौतीस रन. चांगली अशी स्कोरिंग झालेली आहे. अजून एक ओव्हर बाकी आहे मयूर दातीलकर. एक रन धावून डिक्लेअर. नुकताच आता आमचा निलेश पाटील आलेले आहेत. ते इंडोनेशियाला गेले होते काल. आज वापस आले आहेत फ्लाईटला. मॅच खेळण्यासाठी आले आहेत. 35 झाल्या. 35 झाल्या. टी शर्ट मागवली ऑनलाईन येते पार्सल. तोपर्यंत लावून घ्या तुम्ही. क्षेत्ररक्षक लावून घ्या. चला फटकन आदू क्षेत्ररक्षक लावून घ्या. ये धर. फडकेवाड्याची आन मान शान साईनाथ म्हात्रे आता आलेले आहेत. त्यांची दमदार एंट्री. यहाँ पे देखिए कचरा लगन टीम का. घ्या ना साईनाथ म्हात्रे तुम्ही हसून घालू नका. घ्या ना लक्ष द्या ना जरा. ग्रामस्थ मंडल फडकेपाडा FPL ची सुरुवात सीझन 5वा 2025. चांगला असं आयोजन. गावकरी मित्रमंडळ सहकारी आमचे अक्षय 11 आणि प्रिन्सेस 11 संघाचा कर्णधार. टॉस साठी या लवकर या. आमचा ना पिस्टन आमचा. दोन्ही संघाचा कर्णधार या पटकन नाहीतर पॅनलाइज करण्यात येईल तुम्हाला. संघाचा 5वा शतक घेऊन येत आहेत ते मंथन. नाही सॉरी निलेश पाटील. नुकताच मागवला आम्ही. आताच फ्लाईट मधून आलेत ते. आयकॉन आहेत आमचे ते. स्वरूप आलेले आहेत. खतरनाक डेंजरस बॅट्समन स्वरूप. संघाचा 5वा शतक आणि संघात स्वतःचा वैयक्तिक शतक घेऊन येत आहेत ते निलेश पाटील. आणि स्ट्राईकला आहेत ते मयूर दातीलकर. आता धुरला उरवण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडं. कॉमिटीवाल्यांना 2 खुर्च्या द्या. द्या. पहिला चेंडू निलेश पाटील. ओ व्हेरी गुड लाईन. यस पहिला चेंडू निर्धाव असा काढला निलेश पाटील. आणि त्यांच्या समोर
खूप मोठे बॅट्समन मयूर दातीलकर यांना हुकवणं म्हणजे ते सुद्धा आपला एक्सपिरियन्स इथे दाखवतात. निलेश पाटील यांनी लगातार 3 विकेट घेतल्यावर साईनाथ म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक त्यांना. मयूर दातीलकर यांच्या बॅटमधून तिसरा षटकार संघासाठी. संघाला त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे आज इथे. संघाचे तारणहार, संघाचे मालक पण तेच आहेत. नॉन स्ट्राईकला बॅटमन ब्रेटली नॉन स्ट्राईक बॅटमन. वैयक्तिक तिसरा चेंडू निलेश पाटील घेऊन येत आहेत. पाहूया मयूर दातीलकर. ओ नॉट वाईट, शेवटी फसवला. डॉट चेंडू काढला. 3 चेंडू झालेले आहेत. निलेश पाटील चौथा चेंडू घेऊन येत आहेत आणि ते सुद्धा डिक्लेअर. 1 धाव नाही घेतली. बघा मयूर दातीलकर यांना स्वतःवर एवढा भरोसा आहे. डिक्लेअर नाही, रन धावून घ्यायचे आणि अंपायरवर कोणी दबाव टाकायचा नाही. जे पण आहेत स्कोर्स 41 ऑफ द बोर्ड. दादा वैयक्तिक. हो व्हेरी गुड शॉट. आणि निखिल म्हात्रे यांच्या हातातून कॅच निसटली आहे. फिल्डिंग टीम कडून त्यांच्यावर भरपूर भरोसा होता पण त्यांनी आपला भरोसा इथे काबीज केलेला आहे. 43 ना, 43 धावा, एक बिनबाद 43 धावा. तर निलेश पाटील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत आणि तो सुद्धा जवळजवळ 1 धाव. तर फिल्डिंग साठी खतरनाक. आणि बघा मयूर दातीलकर यांची विकेट आणि विकेटचा पतन आणि खतरनाक फिल्डर जनार्दन पाटील यांच्या हातून डायरेक्ट हिट. जनार्दन पाटील यांनी डायरेक्ट हिट केलाय. किती झाल्या? चला 44 रन झालेले आहेत. 45चा टार्गेट. आणि सुपर बॅट्समन सुधीर पाटील, निलेश पाटील, अशोक पाटील, अण्णा, निखिल म्हात्रे आणि अजूनही दिनेश पाटील असे खतरनाक बॅट्समन. अशोक पाटील सारखे इथे. मला 500 रुपये दे. आणि घातक फलंदाज आदू, नाव काय? अभिजित. अन्ना जिधर खाली देखते उधर मारने का ऐसी कान मंत्र दिया अन्ना ने चेतन जी को. हाँ रवींद्र म्हात्रे यांनी चांगला स्कोर इथे उभा करून दिलेला आहे. आणि हँडसम पर्सनॅलिटी दिलीप दातीलकर यांच्या बॅटिंगची, फिल्डिंगची आणि बॉलिंगची आम्ही वाट बघत असतो नेहमी. पाहूया तो येईल ना तर बस सावलीन. तर आमचे भाऊजी प्रशांत म्हात्रे हे सुद्धा होलेंडर बनून बसले आहेत आज. तर ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही तरसतोय असे नामचीन कॉमेंटेटर दिनेश भोईर.
अशोक पटेल यांनी भिडकावून दिलाय. चांगला विकेट निलेश पाटील यांनी पकडला होता, पण निखिल म्हात्रे यांनी ती जेल सोडली. पाहूया आकाश म्हात्रे, मयूर दातीलकर. खरोखर ओपनिंग फलंदाज बोलले तर चेतन दातीलकर आणि सुधीर पाटील, 40+ चे मेन खेळाडू सुधीर पाटील हे आपल्याला इन ॲक्शन मध्ये आता दिसणार आहेत. प्रिन्सेस 11 आणि अक्षय 11 संघाचा कर्णधार. इकडे या लवकर, टोस उडवायचा, लवकर या. प्रिन्सेस कर्णधार कोण? अक्षय 11 संघाचा कर्णधार. इकडे या. प्रिन्सेस संघाचा कर्णधार आलेले आहेत जितू पाटील. पुन्हा उचली अला तर येईल ना, तर माग उभा स्ट्राईकला चेतन दातीलकर, नॉन स्ट्राईकला सुधीर पाटील. 40+ चे खूप दमदार खिलाडी, तडाकेबाज खिलाडी सुधीर पाटील. संघाचा पहिला ऋषी घेऊन येत आहे चेतन यांना आणि चांगलाच बीट केलेला आहे बॉल. सुंदर असे गोलंदाजी. स्ट्राईकला चेतन, नॉन स्ट्राईकला 40+ चे धडाडीचे फलंदाज, ज्याने आपले 40+ चे ग्राउंड गाजवलेले आहेत. पडलेगाव, खोनी, नेवाली असे अनेक ग्राउंड आणि सुंदर असा कट करलेला आहे. एक धाव, दुसरी धावासाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होणार. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 चेंडू 2 धावा. सुंदर असा नजारा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. जवळजवळ प्रेक्षक हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आणि पहिल्या शतकाचा तिसरा चेंडू घेऊन येत आहेत ऋषी चेतन. बघूया, फिल्डर धावतात बॉल सुटलेला आहे. बॉल 2 धाव पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी धावलेला आणि तिसरी धाव देखील पूर्ण. सुंदर असे बिटवीन रनिंग. आता स्ट्राईकला आलेले आहेत ते सुधीर पाटील, 40+ धडाडीचे फलंदाज, ज्याने 2025 40+ मैदान गाजवलेले आहेत. सुधीर पाटील आपल्या संघासाठी काय करामत करतात ते पाहायचे आहे. पूर्ण संघाची अपेक्षा सुधीर पाटील यांच्याकडनं आहे, कारण 40+ चे नामचीन फलंदाज म्हणून त्यांना आता ओळखलं जात आहे. फडकेपाडा 40+ चे नामचीन फलंदाज सुधीर ऋषी. बॉल टाकलेला आहे, कट केलेला आहे, सुंदर फिल्डिंग आणि 1 धाव पूर्ण. पहिल्या शतकात 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि 6 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकातला 5वा चेंडू घेऊन येत ऋषी तो चेतन. सुंदर असा नजारा पाहायला मिळत आहे. कडक उन्हामध्ये फिल्डिंग करून आपल्या आणि सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि वाईट बॉल. वाईट 4 चेंडू 7 धावा झालेल्या आहेत. ऋषी टू चेतन. बघूया आणि मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा फटका मारलेला आहे आणि झेल होऊ शकते आणि झेल मिस झालेला आहे. दुसऱ्या रन साठी देखील धावत आहे आणि दुसरी रन मला वाटतं पूर्ण. सुंदर असे रनिंग पाहायला मिळत आहे. कुठली 11 रे? मारी ना
ये नाही करतात ते मारते ना यार मारी असते असं. सुंदर अशी पार्टनरशिप आपल्याला इथं पाहायला मिळत आहे चेतन आणि सुधीर यांच्यामध्ये. सुंदर असं कॉम्बिनेशन जमलेलं आहे. आणि बघूया शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ते ऋषी चेतन यांना आणि शेवटच्या चेंडूमध्ये काय करामत दाखवतात आपल्या संघासाठी ती पाहायची आहे. भर उन्हामध्ये आपल्या संघासाठी काहीतरी करावं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्या जिद्दीने प्रत्येकजण आपण खेळ दाखवत आणि सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि निर्धार असा चेंडू. 6 चेंडूमध्ये 9 धावा दिलेल्या आहेत ऋषी यांनी. दोन्ही बॅट्समनचा काहीतरी कलेक्शन चाललेलं आहे. कसा फटका मारायचा काय केलं पाहिजे आता ते एकमेकाला जाणून फटके मारण्याचा प्रयत्न करत आहेत. स्ट्राईकला आहेत ते सुधीर. फटके पाड हे बॅट तो कोण रे बॉलर कोण भूमेश पाटील तो सुधीर पाटील. आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येत आहे भुवनेश आणि सुंदर असं आणि वाईट बॉल. पहिलाच बॉल भुवनेश यांचा वाईट. धाव फलकावर 10 धावा झालेल्या आहेत 6 चेंडूमध्ये. भुवनेश आपल्या संघासाठी दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू पहिला चेंडू टाकलेला आणि निर्धार असा चेंडू. सुंदर गोलंदाजी कर आवड. बॅट्समन काहीतरी डिस्कस करत आहेत. सुधीर पाटील नामचीन खेळाडू 40+चे धडाडीचे फलंदाज आणि मारण्याचा प्रयत्न कट केलेला आहे आणि चाललाय बॉल चाललाय आणि 2 रनमध्ये समाधान मानावं लागणार आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. भुवनेश संघाचा दुसरी गोलंदाज आपल्या संघासाठी दुसरा चेंडू टाकत आहे सुधीर यांना ना दुसरा एक वाईट गेलाय आणि फटका मारलेला आहे. मला बघूया झेल होतो का आणि फिल्डिंग मिस झालेली आहे. धावतात 2 रन पूर्ण केलेले आहेत. तिसऱ्या रनसाठी धावतात तर तिसरे रन देखील मला तरी वाटतं आणि पूर्ण कुठेतरी सुधीर पाटील लेजी पडतात धावेसाठी. वयानुसार 40+ पार केलेला आहे त्याच्यामुळे रनिंग थोडी जमत नाही. तसे ते नामचीन आहेत. फडकेपाडा 40+चे तारणहार म्हणून त्यांना आता पाहिलं जातं. भुवनेश टू चेतन सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि कट का बॉल कॅच आउट झालेले आहेत. कट के तो दिसत ना काही तिचा पाठीमागचं काही दिसत. चेतन बाद झाले आणि चेतनची जागा भरून करण्यासाठी येत आहेत. काय नाव अण्णा अण्णा. चांगली विकेट किपरिंग इथे पाहायला मिळेल आकाश म्हात्रे यांच्याकडून. आकाश म्हात्रे यांनी चांगला झेल टिपलाय. 15 धावा 4 चेंडू 15 धावा. दुसरा चेंडू षटकातला 5वा चेंडू तो सुद्धा निर्धाव असा चेंडू होता पण नाही. विकेट किपर यांच्याकडून चूक झाली. चोरटी धाव घेण्यात आलेली सुधीर पाटील यांच्याकडून. सुधीर पाटील काहीतरी करिश्मा दाखवतील अशी संघाची अपेक्षा आहे आणि ते अपेक्षा भंग करणार नाहीत. भुवनेश टू सुधीर मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा फटका मारलेला आणि इझी कॅच आहे बघूया आणि झेल बाद. सुधीर पाटील यांनी कुठेतरी घाई केल्यासारखं वाटतं कारण त्यांची आज बॅट बोलली नाही म्हणून ते नर्वस आहेत आणि सुधीर पाटील यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत ते निलेश. बघू आपल्या संघासाठी काय करामत करतात. आता धावांची खरोखर अत्यंत गरज आहे. जसा जसा टाइम होत चालले तसा तसा धावांचा आणि आता आतिश म्हात्रे यांच्याकडून थोडी इंग्लिश कॉमेंट्री ऐकूया कारण बोल ना याचं नाव काय
आपल्या संघाचा तिसरा शतक घेऊन येते अजित वाघे, डावखरे गोलंदाज उर्फ चेंडी, प्रसिद्ध नावाने ओळखले जातात. बॅटमॅनचं नाव अजित अण्णाने सुंदर असा फटका मारलेला आणि मला तरी वाटतं ओ माय गॉड स्मशान पार सिक्सर, बिगेस्ट सिक्स. अण्णा आपली करामत दाखवताना पहिल्याच चेंडूवर पहिलाच फटका आणि पहिलाच सिक्सर संघासाठी मारलेला आहे त्याने. या अजित उर्फ चेंडी खूप नामचीन गोलंदाज आहेत ते, परंतु बॅटिंग मध्ये कोणी कोणाचं सांगू शकत. दुसरा चेंडू संघासाठी येऊन त्याने टाकलेला आहे आणि प्लेस केलेला आहे आणि मग एक रन पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि एक रन पूर्ण. सुंदर फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आपल्याला रवींद्रकडनं. रन किती झाले संघात? स्कोअर झालेला आहे 23 रन 8 चेंडू मध्ये. तिसरा चेंडू आणि सुंदर फटका मारलेला आहे आणि गेलेला आहे उंच भरारी घेत आहे बॉल आणि 6. सुंदर फटका. अजित थोडेसे नर्वस. 3 चेंडू मध्ये 2 सिक्सर दिलेले आहेत त्यांनी. कुठल्या पद्धतीने बॉल टाकायचा ते प्रयत्न करतात. चौथा चेंडू टाकलेला आहे आणि प्लेस केलेला आहे. धावण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. किती चेंडू मध्ये 13 पदांना 4 झालं. 14 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न कट केलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या रनसाठी नो कॉल दिलेला आहे. अजित सुंदर असा बॅकआउट केलेला आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 सिक्स आणि 1 रन केलेला आहे. त्याच्यानंतर 2 चेंडू बॅकअप केलेला आहे. कमबॅक ना बॅकअप कमबॅक तर सगळेच करतात. लास्ट शेवटचा चेंडू अजित निलेश सुंदर कॅच. सुंदर फिल्डिंग फास्ट बॉल होता. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या रनसाठी धावतात का बघूया. आणि 2 धावेमध्ये त्याने समाधान मानलेलं आहे. कोण नाव काय नर कॅच बाहेर तवरी कॅच नव्हती. रुद्रच्या हातातून कॅच मिस झालेली आहे. फास्ट कॅच होती, त्यांना काही समजलं नाही. संघाचा चौथा षटक घेऊन कोण येत आहे ते बघायचं आहे आता. आणि मयूर दातीलकर संघाचा तारणहार करतात का पाहायचं आहे, कारण पूर्ण टीमची अपेक्षा त्यांच्याकडे आहे आता. 12 चेंडूमध्ये 12 धावा फक्त. आणि दिलीप दातीलकरने जर कॅच पकडली तर 200 रुपयाचं पारितोषिक साईनाथ म्हात्रेकडून. आणि पहिलाच बॉल नो. फ्री हिटची सुंदर असा मोका मिळालेला आहे त्यांना. आणि फ्री हिट नॉर्मल फ्री हिट मिस केलेला आहे. चौथ्या षटकातला पहिला चेंडू टाकलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. एकदम स्लो डिलिव्हरी टाकत आहेत आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि दुसऱ्या धावासाठी धावतात आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. प्रिन्सेस आणि अक्षय 11 टॉस सोडवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे. प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सुंदर अशी मॅच पाहायला मिळत आहे सर्व प्रेक्षकांना. मयूर टू अण्णा. अरे काय मिस स्लो बॉल आणि मिस केलेला आहे बॉल. सुंदर बॉल होता परंतु त्यांना काही समजलं नाही आणि बॉल डॉट झालेला आहे. चौथा चेंडू ना रे. आणि फुलटॉस मारलेला आहे फटका. बघूया कॅचच्या खाली आहेत का
किती रन तो आदमी ना आणि 6 जिंकले ना किती रन एक धावायची आवश्यकता आहे एक आणि टॉस उडवण्यासाठी आतिश म्हात्रे कॅप्टन आदेश आणि जितू अक्षय आणि प्रिन्सी 11 बघू टॉस उडवलेला टॉस कोण जिंकतो कोण टॉस जिंकला अक्षय 11 चला आमचीच अक्षय विलेनने टॉस जिंकून काय रे फिल्डिंग का बॅटिंग सांगता थांबा आणि कॅच ओ माय गॉड टक्कर झाली असते 1 रनची आवश्यकता आहे काय घाई करण्याची गरज नाही दात बॅट फुटून गाणे विन भुवनेश भुवनेश यांनी दिलीप दातीलकर यांचे 200 रुपयेचं नुकसान केलेलं आहे ही कॅश 100% त्यांनी घेतली असती एवढी गॅरंटी होती आम्हाला पण भुवनेश मध्ये आला मारी विलियन टॉस विन झालेला आहे मॅच मारी 11 यांनी मॅच जिंकलेली आहे